राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेअंतर्गत कोल्हापूर महापालिकेच्या क्षेत्रातील 0 ते 5 वर्ष वयोगटातील बालकांना मोफत पोलिओ डोस देण्यात येणार आहेत. रविवारी 28 जून रोजी ही मोहीम राबवण्यात येणार आहे. शहरात 47,867 बालकांना हे डोस दिले जाणार आहेत. राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेअंतर्गत कोल्हापूर महापालिका कार्यक्षेत्रातील 0 ते 5 वर्ष वयोगटातील 47,867 बालकांना रविवारी 28 जून रोजी मोफत पोलिओ डोस देण्यात येणार आहेत. यासाठी शहरातील 173 केंद्रांवर सकाळी 8 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत लसीकरण मोहीम राबवण्यात येणार आहे. कोल्हापूर महापालिकेनं यंदाच्या मोहिमेसाठी व्यापक कृती आराखडा तयार केलाय. शहरातील ए, बी, सी, डी आणि ई वॉर्डमध्ये एकूण 173 लसीकरण केंद्र उभारण्यात येणार आहेत. यामध्ये बी वॉर्ड प्राथमिक नागरी आरोग्य केंद्र क्रमांक 1 सावित्रीबाई फुले या प्रमुख केंद्रांतर्गत 32 लसीकरण केंद्र, ए वॉर्डमध्ये प्राथमिक नागरी आरोग्य केंद्र क्रमांक 2 फिरंगाई या प्रमुख केंद्रांतर्गत 21 लसीकरण केंद्र, ई वॉर्डमधील प्राथमिक नागरी आरोग्य केंद्र क्रमांक 3 राजारामपुरी अंतर्गत 24 लसीकरण केंद्र, डी वॉर्डमधील प्राथमिक नागरी आरोग्य केंद्र क्रमांक 4 पंचगंगा या प्रमुख केंद्रांतर्गत 25 लसीकरण केंद्र, कसबा बावडा इथल्या प्राथमिक नागरी आरोग्य केंद्र क्रमांक 5 या प्रमुख केंद्रांतर्गत 17 लसीकरण केंद्र, महाडिक माळ इथल्या प्राथमिक आरोग्य केंद्र क्रमांक 6 या प्रमुख केंद्रांतर्गत 31 लसीकरण केंद्र, सी वॉर्डमधील प्राथमिक नागरी आरोग्य केंद्र क्रमांक 10 सिद्धार्थनगर या प्रमुख केंद्रांतर्गत 23 लसीकरण केंद्र असणार आहेत. याशिवाय रेल्वे स्थानक, एसटी स्थानक तसंच अंबाबाई मंदिर परिसरात परगावहून येणाऱ्या बालकांना डोस पाजण्यासाठी विशेष बूथची व्यवस्था करण्यात आली आहे. या मोहिमेच्या दुसऱ्या टप्प्यात 29 जून ते 4 जुलै दरम्यान घर भेटीद्वारे बालकांना पोलिओ डोस देण्यात येणार आहेत. प्रत्येक केंद्रावर बूथ प्रमुख, लस पाजक, आशा सेविका, स्वयंसेविका यांची नियुक्ती करण्यात आली असून संपूर्ण मोहिमेसाठी सुमारे 1200 कर्मचारी कार्यरत राहणार आहेत. नागरिकांनी या राष्ट्रीय मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदवावा असं आवाहन कोल्हापूर महापालिकेच्या वतीनं करण्यात आले.